पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला एअर स्ट्राईकच्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही सैन्य दलाच्या लष्कर प्रमुखांसोबत या कालावधीमध्ये सातत्यानं बैठका घेतल्या। सरकारच्या पूर्ण पाठिंब्यानं भारतातील सैन्य दलानं विशेष कामगिरी केली आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। सगळीकडे एअर स्ट्राईकचं कौतुक होतंय, पण राजकीय नेत्यांच्या काही वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं। यापूर्वीही भाजपच्या नेत्यांनी सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि आता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय। सोशल मीडियावर तीव्र संताप येतोय। काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करून जगदीश देवड़ा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्यामध्ये या देशाचे सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक असल्याचं देवड़ा यांनी म्हटल्याचं दिसून आलंय। देशाच्या यशस्वी पंतप्रधानांचा आभार मानायला हवं, संपूर्ण सेना त्यांच्या चरणी नतमस्तक असल्याचं त्यांनी म्हटलंय। या वक्तव्यामुळे ते सध्या व्हायरल होत आहे आणि चर्चेत आले। यासोबतच नेटिझनकडून संताप व्यक्त केला जातोय, पण यामुळे भारतीय सैन्याच्या कार्यावर आणि त्यांच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, हे मात्र नक्की।